ओमराजे निंबाळकर धाराशिवमध्ये ठाकरे गटाचे उमेदवार असणारे ओमराजे निंबाळकर यांची क्रेज काय आहे ते तुम्हाला वेगळं सांगायला नको। ते आत्ताच्या घडीला तुम्ही सोशल मीडियावरती पाहत असाल। त्यांच्या वडिलांचा खून झाल्यानंतर हा व्यक्ती अवघ्या वयाच्या 22व्या वर्षी राजकारणामध्ये उतरला आणि हा व्यक्ती जिथे पाय ठेवेल तिथे पाणी काढायची धमक ठेवतो। आजच्या डेटला राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील विरुद्ध ओमराजे निंबाळकर अशी धाराशिवमध्ये लढत होती। एकंदरीत ही जी चर्चा आहे ती अशीच आहे, जो व्यक्ती ठाकरेंशी एकनिष्ठ राहिला त्याच ओमराजे निंबाळकर यांच्या बाजूने धाराशिवचा कौल दिसून येतोय। या पलीकडे जाऊन सुद्धा ओमराजे निंबाळकर आणि कैलास पाटील यांच्या दोस्तीची चर्चा आहे। कैलास पाटील यांच्या विधानसभेच्या निवडणुकांच्या वेळी प्रचारासाठी ओमराजे निंबाळकर यांनी दुचाकीवर बसून प्रचार केला होता। कैलास पाटील आणि ओमराजे निंबाळकर हे असे दोन ऐक्य आहेत जे ठाकरेंसोबत एकनिष्ठ राहिले आणि त्यामुळेच ओमराजे निंबाळकर यांच्या बाजूने लोक कौल देऊ पाहत आहेत। या पलीकडे जाऊन सुद्धा ओमराजे निंबाळकर यांचं राजकारण बघितलं तर जनसामान्यांमध्ये मिसळणारा असा हा व्यक्ती आहे। या व्यक्तीनं त्यांचे फोनचे कॉल लिस्ट दाखवली आणि त्यामध्ये आपल्याला दिवसाला लोकांचे आणि सर्वसामान्य लोकांचे किती फोन येत असतात आणि आपण किती फोनला प्रतिसाद देतो हे सांगितलंय। यातूनच कळतंय की हा माणूस जनमानसात मिसळतोय। बाकी धाराशिवकरांनो, तुमच्या इकडची नेमकी हवा कोणाची कमेंट करा। जय महाराष्ट्र।